नमस्कार मित्रहो. मानसशास्त्रात परिचय या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आज मानसशास्त्राचे आधुनिक दृष्टिकोन याविषयी चर्चा करणार आहोत. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की मानसशास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्राचा विकास कसा कसा टप्प्याटप्प्यानं होत गेला आणि आज मानसशास्त्र वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा समग्र अभ्यास करणारे एक शास्त्र बनलेलं आहे. आपण वर्तनाचं व्यापक स्वरूप लक्षात घेण्यासाठी हे आधुनिक मानसशास्त्राचं क्षेत्र जे आहे हे अतिशय व्यापक आणि वैविध्यपूर्ण झालेलं आहे आणि त्या अंगानं वर्तनाच्या विविध अंगांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. अनेक अभ्यासकांनी वर्तनाची विविध अंग ही अभ्यासली. वर्तनाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या अंगांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला आणि ह्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातूनच वेगवेगळ्या ह्या अभ्यासातूनच मानसशास्त्राचे अनेक दृष्टिकोन हे उदयाला आलेले आहेत. म्हणजे वर्तनासाठी जो भाग एखाद्या अभ्यासकाला महत्त्वाचा वाटला तो विचार त्यानं मांडला. यातूनच अनेक अभ्यासकांनी आपले वर्तनासंदर्भातले विचार हे मांडले आणि त्यातून महत्त्वाचे असे अनेक संप्रदाय किंवा दृष्टिकोन हे उदयाला आलेले आहेत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मानसशास्त्र जसं जसं विकसित होत गेलं तसं तसं रचनावाद, कार्यवाद, समष्टीवाद, मनोविश्लेषणवाद, जैविकवाद यासारख्या पारंपरिक दृष्टिकोनातून वर्तनाचा अनेक वर्ष अभ्यास केला गेला. पण शास्त्र जसं प्रगत बनलं तसं वर्तनाची अनेक कारणं अभ्यासकाने अभ्यासण्यास सुरुवात केली आणि त्यातून काळाच्या ओघामध्ये नवीन विचार पुढे आले. तसे हे पारंपरिक विचार किंवा संप्रदाय हे मागं पडले आणि अनेक नवीन दृष्टिकोन किंवा संप्रदाय हे समोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मनोगतिक दृष्टिकोन, वर्तनवादी, जैवमानसशास्त्र, मानवतावाद, बौद्धिक, उत्क्रांतवादी किंवा सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन असे अनेक नवीन दृष्टिकोन आपल्याला सांगता येतील. त्यातला आपल्याला काही महत्त्वाच्या 4 दृष्टिकोनाचा इथं अभ्यास करायचा आहे. पहिला जो दृष्टिकोन आहे मनोगतिक दृष्टिकोन. म्हणजे मनोविश्लेषणवादाचा जनक जो आहे सिग्मंड फ्रॉइड हाच मनोगतिक दृष्टिकोनाचा आद्यप्रणेता म्हणून संबोधला जातो. सायकोडायनॅमिक अप्रोच. आता हा जो दृष्टिकोन आहे तर सिग्मंड फ्रॉइडनं व्यक्तीच्या अबोध प्रेरणा, लैंगिकता, चिंता, आंतरिक शक्ती, मनोलैंगिक विकासाच्या अवस्था यासारख्या घटकांना अतिशय महत्त्व दिलं आणि त्यांनी सांगितलं की वर्तन हे व्यक्तीमध्ये असणाऱ्या अबोध प्रेरणा आणि आंतरिक शक्ती यांनी प्रभावित होत असतं आणि त्या दृष्टिकोनातून वर्तन अभ्यासणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या शक्तीवरती व्यक्तीचं अजिबात नियंत्रण नसतं. यामध्ये आपल्याला सांगता येईल की फ्रॉइडनी मनाच्या 3 अवस्था सांगितल्या. एक कॉन्शियस माइंड, प्रीकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड. म्हणजे बोधमन, बोधपूर्व मन आणि अबोध मन. ज्या सद्यस्थितीची आपल्याला जी जाणीव होत असते ती बोधमनामुळे होत असते. आपल्या स्मरणामध्ये भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी आपण आठवून सांगत असतो स्मरणातून ते सगळं जे आहे बोधपूर्व मन. आणि ज्या गोष्टी आपल्याला आठवतच नाहीत, जाणीवेमध्येच नसतात, आपल्या जीवनामध्ये घडलेले वाईट प्रसंग, अतृप्त इच्छा, आकांक्षा, वासना, प्रेरणा ह्या सगळ्या आपण ह्या अबोध मनामध्ये दडपत असतो
आणि त्या जाणीवेमध्ये आपल्या येत नसतात, त्या आपल्या जाणीवेच्या कक्षेमध्ये नसतात आणि या घटकांचा आपल्या वर्तनावर नकळतपणे परिणाम होत असतो हे फ्रॉइडनं सांगितलं. आणि ह्या सगळ्या घटकावरती व्यक्तीचं नियंत्रण नसतं. म्हणजे एखाद्याचं वर्तन जाणून घ्यायचं असेल तर ह्या घटकांच्या अनुषंगानं त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला पाहिजे असा हा दृष्टिकोन सांगतो. या दृष्टिकोनानुसार आपल्या सर्व वर्तनाचं मूळ जे आहे हे आपल्या अबोध मनाच्या तळाशी दडपून टाकलेल्या अतृप्त इच्छा, आकांक्षा, वासना आणि प्रेरणा यावर अवलंबून असतं. या दृष्टिकोनामध्ये अबोध मन, अतृप्त इच्छा, सुप्त लैंगिक वासना या घटकावर भर दिलेला आहे. आणि ह्या सगळ्यामुळं आपलं वर्तन हे नियंत्रित होत असतं. ह्या सगळ्याचा आपल्या वर्तनावर हा प्रभाव पडत असतो. आणि म्हणून मनोगतिक दृष्टिकोन हा जो आहे व्यक्तीच्या अंतर्गाचा अंदाज घेणारा असा हा दृष्टिकोन आहे. आपण दुसरा दृष्टिकोन बघणार आहोत तो म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोन. त्याला बिहेवियरल पर्स्पेक्टिव्ह असं आपण म्हणू. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॅटसन हा वर्तनवादी दृष्टिकोनाचा आद्य प्रवक्ता किंवा प्रणेता होय. आणि यानं सांगितलं की वर्तनाचं संपूर्ण आकलन होण्यासाठी एखादं वर्तन आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते जाणण्यासाठी ज्या परिस्थितीमध्ये वर्तन घडते त्या परिस्थितीचा अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं. आणि वस्तुनिष्ठपणे मापन करता येईल अशा वर्तनाचा अभ्यास करण्यावर त्यानं भर दिला. वस्तुनिष्ठ म्हणजे जे प्रत्यक्ष पाहता येतं, त्याचं मोजमाप करता येतं, डोळ्यांनी पाहता येतं, अनुभवता येतं, अशा निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर ह्या वॅटसन यांनी भर दिला. आणि त्यांनी सांगितलं ज्या परिस्थितीमध्ये व्यक्ती वावरते त्या परिस्थितीतून अभ्यास केल्यास त्या व्यक्तीचं वर्तन हे समजू शकतं. आणि म्हणून वर्तनवादी दृष्टिकोनाचे प्रणेते जे वॅटसन म्हणतात की मला निरोगी, निकोप अशी डझनभर मुलं द्या आणि तुम्ही मला सांगा त्यांना काय बनवायचं आहे. तशा पद्धतीनं मी त्यांना तयार करतो. म्हणजे जसे परिस्थिती निर्माण करू तशा पद्धतीनं त्या मुलांना आपल्याला निर्माण करता येतं, तशा पद्धतीनं त्यांचा विकास करता येतो असं ह्या वॅटसनने सांगितलं. म्हणजे परिस्थिती व्यक्तीला घडवते, त्या परिस्थितीच्या व्यक्तीच्या वर्तनावर खूप मोठा पगडा असतो. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीचं वर्तन जाणून घ्यायचं असेल तर ती ज्या परिस्थितीमध्ये वावरते ते परिवेश, ती परिस्थिती, तिथलं वातावरण आणि त्या अनुषंगानं घडणारं वर्तन याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्या अनुषंगानं आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या क्रियाप्रतिक्रियांचा, विविध अंगांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अभ्यास आणि मापन हे या दृष्टिकोनाच्या माध्यमातून हे केलं जातं. ह्या वॅटसनप्रमाणेच B.F. स्किनर यांनी सुद्धा वर्तनवादाची मीमांसा केलेली आहे. त्यांनी साधक अभिसंधानाचा सिद्धांत मांडला. उंदरावरती त्याने प्रयोग केला, आपण पुढे बघणार आहोत. तर ह्या प्रयोगामध्ये त्यांनी सांगितलं की एखादं सुखद परिणाम आपण अनुभवण्यासाठी आणि दुःखद परिणामापासून परावर्त होण्यासाठी आपण विशिष्ट प्रतिक्रिया करायला शिकतो. म्हणजे प्रबलीकरणाचा आपल्या वर्तनावर हा परिणाम होत असतो, प्रभाव होत असतो असं त्यांनी सांगितलं. आजही मानसशास्त्रामध्ये ही विचार प्रणाली ही अजूनही आपल्याला असलेली पाहायला मिळते. तिसरा दृष्टिकोन जो आहे बौद्धिक दृष्टिकोन म्हणजे कॉग्निटिव्ह ॲप्रोच किंवा पर्स्पेक्टिव्ह असं म्हणता येईल. म्हणजे यामध्ये भोवतालच्या जगासंबंधीचे ज्ञान, विचार व आकलन लोकांना ज्या प्रक्रियेद्वारे होत असते त्यावर भर देणारा असा हा दृष्टिकोन म्हणजे बौद्धिक दृष्टिकोन. आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान कसं होतं
माहितीचं संस्करण कसं केलं जातं, आपल्याला भोवतालच्या जगासंबंधीचे जे विचार आहेत त्या विचारांचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचं स्पष्टीकरण देणारा हा सिद्धांत आहे. थोडक्यात आपल्याला उदाहरण देता येईल की तुम्ही रस्त्यानं चाललेला आहात आणि रस्त्यानं जात असताना तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा धक्का लागला. आता धक्का लागल्यानंतर तुम्ही त्यासंबंधी विचार कसा करता त्यावर तुमची प्रतिक्रिया ही अवलंबून असते. धक्का लागलेला आहे आणि मग तो धक्का सहज लागू शकतो असा पॉझिटिव्ह विचार, न्यूट्रल विचार तुमच्यामध्ये असेल तर तुमच्यामध्ये ताणतणाव, राग किंवा आक्रमकता ही निर्माण होणार नाही. आणि तेच तुमचे विचार निगेटिव्ह असतील, असा कसा धक्का लागला, धक्का कसा लागू शकतो, मलाच त्यानं कसा दिला, असे निगेटिव्ह विचार आले तर आपल्यामध्ये नक्कीच स्ट्रेस वाढेल, आक्रमकता, ताण वाढेल आणि आपल्याकडून आक्रमक वर्तन, विघातक वर्तन होईल. म्हणजे आपण त्या परिस्थिती संबंधाचं आकलन कसं करून घेतो, त्या संदर्भातला विचार कसा करतो, त्यावर आपलं हे वर्तन अवलंबून आहे. म्हणजे आपला बौद्धिक दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये अवधान, संवेदन, विचार प्रक्रिया, समस्या परिहार, भाषा निर्मिती, निर्णयन इत्यादी सगळ्या मानसिक प्रक्रियांच्या अभ्यासावर हा भर दिला जातो. आणि शेवटचा दृष्टिकोन जो आहे मानवतावादी दृष्टिकोन, अलीकडच्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या आरंभी विकसित झालेला हा एक दृष्टिकोन, याला तिसरा प्रभाव या नावानेही ओळखलं जातं. आता याच्यामध्ये हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन मनोगतिक दृष्टिकोन आणि वर्तनवाद यांच्या विरोधातला आहे. त्यांना विरोध करणारा हा दृष्टिकोन म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन. आपल्याला 19व्या शतकात असं दिसत होतं की एकतर 19व्या शतकाच्या दरम्यान अशी स्थिती होती, एकतर मानसशास्त्रज्ञ अभ्यासक हे एकतर मनोगतिक दृष्टिकोनाचे असायचे किंवा वर्तनवादी असायचे. हे दोनच विचार प्रवाह प्रभावी होते. या दोनच विचारातून वर्तनाचा अभ्यास हा केला जात होता. तिसरा प्रवाहच अस्तित्वात होता. आणि त्यानंतर त्या दोन्ही दृष्टिकोनांना एक प्रतिस्पर्धी, एक आव्हान म्हणून हा मानवतावादी दृष्टिकोनाकडं बघितलं जातं. आता हा दृष्टिकोन जो आहे, जैविक घटक, प्रक्रिया किंवा परिस्थिती याचा वर्तनावर परिणाम होतो, हा विचार मानवतावादी मानसशास्त्रज्ञांना मुळीच मान्य नाही. की जैविक घटक म्हणजे आपल्या आंतरिक ज्या सगळ्या जैविक प्रक्रिया आहेत यातून आपलं वर्तन प्रभावित होत असतं, किंवा परिस्थितीमुळं जो वर्तनवाद आहे त्यामुळं आपलं वर्तन प्रभावित होतं, हा विचार या दृष्टिकोनाच्या अभ्यासकांना मान्य नाही. या दृष्टिकोनाचे जे प्रणेते आहेत जॉन अब्राहम आणि अब्राहम मॅस्लो आणि कार्ल रॉजर्स ह्या मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रवक्ते किंवा प्रणेते. त्याने असं सांगितलं, प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार असते. स्वतःचं भवितव्य ती स्वतः ठरवू शकते. प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विकास साधण्यासाठी त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करत असते. स्वतःमध्ये ज्या सुप्त क्षमता असतात त्या क्षमतांचा सर्वोच्च पातळीवर कसा विकास करता येईल, त्याची सर्वोच्च पातळी कशी आपल्याला गाठता येईल यासाठी धडपडत असते. म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचे प्रयत्न हे चाललेले असतात आणि त्या दृष्टिकोनातून, त्या दृष्टीने आपलं वर्तन हे प्रभावित होत असतं. म्हणजे हा विचार जो आहे यामध्ये आपली स्वसंकल्पना आणि स्वत्व आदर किंवा सेल्फ इस्टीम यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. त्या अँगलनं व्यक्तीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न हे मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रणेते करत असतात. म्हणजे एखादं वर्तन जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीची धडपड काय चाललेली आहे, त्या व्यक्तीचं ध्येय काय आहे, तिच्या सुप्त क्षमता, आत्मप्रकटीकरण काय आहे, त्या अँगलनं तिचं वर्तन हे प्रभावित झालेलं असतं. त्या दृष्टिकोनातून त्या वर्तनाचा अभ्यास करणं
हे क्रमप्राप्त असतं. म्हणजे आपण आज मानसशास्त्राचे आधुनिक दृष्टिकोन बघितले. जो मनोगतिक दृष्टिकोन आहे तो स्वप्ने, इच्छाकांक्षा, दमित इच्छा, अबोध प्रेरणा, आंतरिक शक्ती यांच्या वर्तनावर सखोल प्रभाव पाडणारा असा आहे. दुसरा आपण वर्तनवादी विचार बघितला. सभोवतालचं जग, वातावरण, समाज, संस्कृती, परस्पर संबंध यावर व्यक्तीचं व्यक्तिमत्व, विकास आणि वर्तन हे अवलंबून असतं. आणि जो मानवतावादी विचार आहे, मी कोण आहे, मी कसा आहे, यासारख्या स्वसंवेदनावर आपलं वर्तन हे अवलंबून असतं. स्वआदर, स्वप्रेम, स्वसंकल्पना ह्या यामध्ये महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. आणि शेवटचा बौद्धिक दृष्टिकोन जो आहे, सभोवतालच्या घटना, प्रसंग याकडं आपण कसं पाहतो, त्याकडं पाहण्याचं आपला नजरिया कसा आहे, घटनांचं संवेदन, विचार आणि अपेक्षा यानुसार व्यक्तिवर्तन हे घडत असतं. तर हे मानसशास्त्राचे 4 दृष्टिकोन आपण अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.